घोटाळ्यामध्ये तुम्हाला केंद्र ठाणे ठेवायचं आणि मग मी जर घोटाळेबाज असतो तर तुम्हाला सांगतो हे सिद्ध झालं असतं ना. मग आता त्यांना हे बी सिद्ध करा ना. आता मी तर म्हणतो की त्यांना आज सांगा की भुमरे आज बोलले प्रेस घेऊन हे खोटे हे बोलाव आणि ते बोलले मी बोलतो ना आणखीन. मग नाही या बोलाबोलीमध्ये काय होईल माहिती? बोलाबोली नाही, मी बोलाबोलीच्या भानगडीत नाही. तुम्हाला हे बी सांगतो मी कधीच प्रेस समोर जात नाही. मी बोलाबोलीच्या भानगडीत नाही. त्याच्यावर आता दुसरा आपण उत्तर जावं या प्रकारे. हे 100%. मी वकिलाला विचारून कितीचा ठोकायचा मी माझा दावा किती अब्रू नुकसानाचा दावा ठोकायचा मी वकिलाला विचारून ठरेन. आणि जावेदचं ठरेन. कोणता चालतं जे हवा मान्य केलंय. तोच कागद आहे त्यांचा. तोच त्यांनी हे मान्य केलंय की 1150 कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यांनी गट मान्य केलाय हे सांगण्याचा प्रयत्न करतो. मी काय सांगतो माझ्याकडे जे लेखी आहे त्याच्यात ते उत्तर दिलेलं आहे ना. ते पाठवतोय. नाही जे त्यांचा जे पेपर्स आहे ना सगळे त्याच्यात हे नाहीच ना. तुम्ही त्यांनी पेपर पण खोटे बनवले असं म्हणायचं. आता त्यांना माहित ते काय केलं ते. हवा मी कशाला बोलू. हवा हे पेपर त्याच्यात बघा ना तुम्ही 174 गट नंबर आहे का. हा त्याचा अर्थ आपल्या ड्रायव्हरने त्या भागात जमीन घेतलीच नाही. घेतली नाही. मी 1000% सांगतो कारण तो सांगतो त्यांना स्वतः बाईट दिली ना. आता मला माझा ड्रायव्हर आहे पण मी त्याला खात्रीपूर्वक विचारलं काही तुमचा व्यवहार झालेला आहे का. तो म्हणे साहेब मी त्यावेळेस या जगातच नव्हतो. माझा जन्मच 85चा आहे 84-85चा. आणि ह्या काहीतरी जो आरोप आहे तो 1971चा आहे. आणि त्या बैला मला वाटतं सक्षम अधिकाऱ्यांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे लेखी. बरं का लेखी उत्तर आहे माझ्याकडे. त्या बैला जे उत्तर दिलं ना ते त्याचा सुद्धा माझ्याकडे पेपर आहे. हे काय सर्वे नंबर 89 सर्वे नंबर राहिले नाही ना आता. त्यावेळेस सर्वे नंबर होते. चालकावर पुन्हा एकदा इवानामाचा आरोप केलाय. संपत्तीची जमिनीचा मोबदला लाटण्यासाठी जावेद शेखने खोटा इवानामा केल्याचा आरोप. आणि जावेद शेख हा तुमच्या जवळचा तुमच्यासाठी सगळं तर हक्क असं म्हणा. काल जे माझ्या आरोप झाले माझ्यावर म्हणण्यापेक्षा जावेदवर आणि हे तुमच्या माध्यमातून काल मला बघायला मिळालं ऐकायला मिळालं. आणि आरोप मी जे बघितले तुमच्या माध्यमातून त्याच्यामध्ये असं सांगितलं की जावेद यांनी 1150 कोटीचा हिवानामा करून घेतला. आणि हिवानामा केला आणि आमदार आपला खासदार संदीपान भुमरे यांचा तो चालक आहे. तो माझा चालक आहे. याच्यात मी काही नाकारत नाही. पण मला एक सांगायचं की अंबादास दानवे यांनी पूर्ण माहिती घेऊन हे आरोप करायला पाहिजे होते. अंबादास दानवे यांनी कुठलीही माहिती न घेता कुठलाही अभ्यास न करता हे आरोप माझ्यावर आणि माझ्या चालकावर केलेले. मला एक सांगायचं हा हिबानामा एक तर जे कोण बाई आहे तिनं अर्ज दिला तिला मी ओळखत नाही. माझा चालक मी ओळखत नाही. काय वाघमारे म्हणून बाई आहे. आणि हिबामा करून देणारा हा कोणीतरी एक मुस्लिम व्यक्ती आहे. हा होतो का हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की माझ्या चालकाचं जन्मतारीख ही 1984-85 आहे आणि हिबानामा हा 1971 मध्ये झालेला आहे. आता मला सांगा माझ्या ड्रायव्हरचा जन्म मी त्याला विचारलं तुझा जन्म कधीचा आहे तर त्यांनी मला सांगितलं 84-85चा माझा जन्म आहे. आणि मग मला सांगा हा हिबानामा जो झाला हा 1971 मध्ये झाला. मग त्यावेळेस जावेद हा जगात होता का. ज्या वेळेस हिबानामा झाला
त्यावेळेस हा जावेद हिमानामा तो होतच नाही. म्हणजे बाई कोण आहे? हिंदू. आणि जमीन कोणाची आहे म्हणतात? मुस्लिम व्यक्तीची. मग हा हिमानामा होतो का? हा एक विषय. दुसरा विषय, हिमानामा जे अर्जात म्हटलेले की 1971 मध्ये झाला. माझ्या चालकाचा जन्म 84-85चा आहे. मग हे कसं शक्य आहे? हे कसं होतंय? हे याचे आपण सुद्धा पडताळणी आपण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. का बरं मग तुमच्यावर असे आरोप करताय? आता तुम्ही त्यांना विचारा ना, हे कसं? तुम्हीच त्यांना विचारा. 1971 मध्ये हिमानामा झाला म्हणतात. त्यांनी यावरच आक्षेप केला. हाच प्रश्न आहे की तो जन्मला 85चा आहे. तुम्ही 71 मध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत हिबानामा करून घ्या. अहो, शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला असेल तर त्याच्यात तुम्ही चौकशी करा. चौकशी करून जो दोषी असेल त्याला तुम्हाला काय कारवाई करता येईल ती करा. मला एक सांगा ना, 1971 मध्ये झाला, मग शासकीय याच्यात काय संबंध आला? पहिली गोष्ट, होतो का हिबानामा? हा हिबानामा होतो का? हा मुळात हा प्रश्न आहे. आणि हिबानामा जो झाला 1971 मध्ये झाला म्हणतात अर्जात. काय आम्ही तर काही ओळखीत नाही, माझा काही संबंध नाही. माझा चालक आहे, पण चालक ओळखीत नाही. चालकनं काल बाईट दिली, तुम्हाला चालकानं सांगितलं मी जाटवाड्याला कधी गेलो नाही. आणि ते कोणतं गाव आहे दुसरं? जोगवाडा. त्या गावाला कधी गेलो नाही. आता मुळात मी कागदपत्र काल काढायला सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातम्या आल्या. 174 हा गट नंबरच नाही. काय 174 हा गट नंबर नाही. आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे, 154 गटाचे जे काही ते वाद चालू आहे, त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे. 2017 पासून हे पैसे जमा आहे ना. कोणते? मला सांगा. जो गटच नाही, गट फक्त 171 पर्यंत आहे. किती? तुम्ही समजून घ्या. किती? माझ्याकडे त्याचे हे सगळं पेपर्स आहे माझ्याकडे. जर गटच 171 आहे तर 174चा हिबानामाचा काय प्रश्न आला? आणि 154 गट जे आहे, 53-54 जे असेल, 54, तर त्याचे पैसे जे काही त्याचा तो मावेजा असेल, तो मावेजा कोर्टात जमा आहे. आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नाव आहे त्याच्यात. माझ्याकडे ते नाव बी आहे, पेपर दाखव, ते जे नाव आहे माझ्याकडे. तर गट नंबरच 1 ते 54 आहे. आणि मला एक सांगा, 171 पर्यंतच गट आहे, तर 174चा वादाचा प्रश्न काय आहे हिबानामाचा? हा गटच नाही. 100 नाही. तुम्ही माझ्याकडे पेपर आहे सगळे, मी पेपर काढून आणले ना, अधिकारी पेपर आहे. आणि अधिकाऱ्यांना तिला त्या बाईला उत्तर दिलेले, लेखी उत्तर दिलेले. आता मला सांगा की जर समजा 1150 कोटी हा भाव कोणी काढला? मला सांगा ना. तिथं काय विषय हा वेगळा आहे, आपल्याला घेणं नाही. 1000 नाही 10,000 कोटी असेल कोणते, पण गटच नाही, काही हिबानामा झालेला नाही, काही माहिती नाही. तर हे कोणत्या आधारे आरोप केलेले आहे? हिबानामाचे जे आरोप तुमच्यावर वारंवार होतात, याच्या संदर्भात एका खासदाराची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही काही आबरूनुसार दावा दाखल करणार? मी आतापर्यंत नाही केला, पण मी आता आबरू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो, 27 तारीख आहे त्याची. मी तुम्हाला लेखी देतो माझ्या मोबाईल मध्ये. नाही, जे बापूला मारहाण झाली, बापूच्या वेळेस जे मारहाण झाली, आणि अंबादासना तुम्हाला सांगितलं की काहीच झालं नाही म्हणून. अहो, आता 27 तारीख आहे कोर्टात. अंबादास खोटं बोलतो. मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडे हे कोर्टाचं. या प्रकरणात तुम्ही आबरूनुसार दावा दाखल करणार? मी ह्या बाबतीत सुद्धा आबरू नुकसानी दावा दाखल करणार. आणि माझा चालक आहे त्यांना सुद्धा काल सांगितलं की मी आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार.
मला तुम्ही विचारा ना, अंबादासला तुम्ही विचारा हे काय आहे प्रकरण नेमकं. 100 कोटी नुसतं संदीपान भुमरे दिसला का आरोप करायचा. मला एक सांगा, हे आक्षेप आहे की तुम्ही म्हणतात 174 गट नाही. हा. आता समृद्धी महामार्ग सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याचं पत्र आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे संभाजीनगर येथील शेतकरी जमीन गट नंबर 174